दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. शुभम आणि अक्षय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अक्षयचा जर विचार केला तर एक चाणाक्ष आणि चपल विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग युनिट मजबूत आहे ध्रुव 11 केलवा टीमकडे आणि याच बॉलिंग युनिटवरती आपण पाहणार आहोत. अर्थातच ही आशापुरी एडवन टीम आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये या मॅचमध्ये टायमिंग या ठिकाणी लावलं जाईल. 4:09 या ठिकाणी झाल्यात. दोन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंगवरती अक्षय आणि नॉन स्ट्रायकिंगवरती शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळणीकरिता लिडिंग बॉलरच्या भूमिकेमध्ये राज तरेल आपण पाहतोय. अमोल स्मृती चषक 2024 आपण पाहिलं तिथे मॅन ऑफ द सिरीज ची बायसिकल मिळवली. 4:10 या ठिकाणी घड्याळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4:10 या ठिकाणी झाल्यात आणि सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. पहिलं षटक राज गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल विकेट किपर आलाय. भाविक वन ऑफ द बेस्ट विकेट किपर कुठलीही चुकी या ठिकाणी करत नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती अक्षयच्या खेळीला लागत असताना पूर्णविराम. या आयोजन समितीने या स्पर्धेसाठी घेतले. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. मैदानामध्ये आपण पाहू शकता निनाद टीमचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. दुसऱ्या बाजूला राजला आपण पाहतोय का सुरुवात त्यांनी करून दिली या षटकामध्ये या इनिंगमध्ये. एका बाजूला ग्रीन आर्मी आणि दुसऱ्या बाजूला केलवा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफसाइड ऑफस्टम हा बॉल ठेवला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. मागच्या बॉलवरती विकेट किपरने जे एफर्ट्स त्या ठिकाणी घेतले होते विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय भाविकला चांगला कॅच त्यांनी कंप्लीट केला. राजला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या 2 चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी त्याने केल्या. प्रभावित करणारा मारा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे सुद्धा कटरचा वापर केला. हुक शॉट पाहायला मिळतोय. फ्री झोन आहे आणि त्या फ्री झोन मध्ये बॉलला लॉफ्ट केले गेलाय. आमच्या प्रेक्षकांना अभिवादन देण्याकरिता आलाय निनादच्या बॅट मधून चौकार. पाहायला मिळत आहेत या चौकारने श्री गणेशा झालाय बॅटिंग टीमचा. अर्थातच ध्रुव 11 केलवा आपल्याला पाहायला मिळतोय. सपोज स्थितीमध्ये पहिल्या 2 चेंडूंमध्ये नव्हता परंतु 3ऱ्या बॉलवरती चांगला प्रहार राजच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला. राज या ओव्हरमध्ये राज्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. या षटकावरती पहिल्या 2 चेंडूंमध्ये यश त्याला आलंय. इथे सुद्धा कटरचा वापर केला होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं फटका खेळलाय आणि या वेळेला सुद्धा रिझल्ट चांगला भेटेल. फलंदाज निनादला आलाय चौकार. नाद करू नका. निनादणारी ही बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. फलंदाज निनाद कडून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. सातत्यानं शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी होतोय. याआधी लेग कटर हाताळला होता आणि तदनंतर ऑफ कटर आपल्याला पाहायला मिळाला आणि या दोन्ही कटरवरती चांगलीच बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. चांगलाच रिझल्ट येत असताना फलंदाज निनादच्या बाजूने आपण पाहतोय. संमिश्र मिश्रण आहे. भरपूर मेहनत या सुद्धा खेळाडूने घेतलाय. लेदर क्रिकेटचा अनुभव या सुद्धा खेळाडूकडे आणि तो लेदर क्रिकेटचा अनुभव आज दाखवावा लागणार आहे. लास्ट मॅचमध्ये थोडंसं नाराज निनादने केलं होतं. आज ते करायचं नाही या मॅचमध्ये. फुलटॉस होता. बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट सिलेक्शनचा विचार करता कुठेतरी मिड विकेटला हा फटका जायला हवा होता. तिथे बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रन मिळणार नाही या बॉलवरती. 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. धावा झाल्या सध्या तरी स्कोर कार्डवरती 8 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील मॅच बॉल मैदानामध्ये येतोय. राजचा जर विचार केला तर एक चौकार त्याच्या विरोधामध्ये आलाय. त्यानंतर डॉट बॉल टाकलाय निनादच्या विरोधामध्ये. चांगली बॅटल सध्या मैदानामध्ये रंगत असताना
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये प्रॉमिसिंग कनेक्शन नाही आहे. मागच्या 2 चेंडूंमध्ये कुठेतरी आत्मविश्वास नव्हता फटक्यामध्ये. फलंदाज आपण पाहू शकतात निनादच्या माध्यमातून 2 चौका चांगले आले होते, तिथे शॉर्ट बॉलचा वापर केला होता. परंतु त्यानंतर फुलरनिंगची गोलंदाज राजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या स्कोर कार्डवरती 8. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती मृदुल पाटील आपण पाहतोय. एडवन क्रिकेटची आख्यायिका आता फक्त एडवनसाठी मर्यादित राहिलेली नाही आहे, आता फक्त सफाळ्यासाठी मर्यादित राहिलेली नाही आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रभर या नावाचा गजर आपण पाहिला. अर्थातच मृदुल पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिट या ठिकाणी घेतले गेले. 4:15 घड्याळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरोबर 4:10 या ठिकाणी सामना सुरू झाला होता. प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटे दिली गेलेत. टाइम इज मनी. वेळेचं महत्त्व असणं फार गरजेचं आहे, कारण वेळ निघून गेल्यानंतर समजतं त्या वेळेची किंमत काय होती. कटरचा वापर केला, बॅटची कड आणि विकेट किपरचा सहारा. शुभमला सुद्धा परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. अक्षयच्या पाठोपाठ दोन्ही ओपनर्स आता तंबूच्या आसऱ्याला परत आहेत आणि पहिल्याच बॉलवरती मृदुलने विकेट मिळवलाय. बॅटर्सला वेळ भरपूर जातोय, लवकरात लवकर आपण मैदानामध्ये दाखल होणं गरजेचं आहे. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 8 आणि 8 वरती 2 धक्के आतापर्यंत लागलेत. दोन्ही सलामीवीर, दोन्ही आघाडीचे फलंदाज क्रीजवरती नाही आहेत, त्याची कुठेतरी खंत या ठिकाणी वाटते. ती म्हणजेच ध्रुव 11 खेळवा टीमला. पहिल्याच बॉलवरती मृदुलने टीमसाठी विकेट मिळवून दिले. एक अत्यंत महत्त्वाचा ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिलाय. आता 2 बंधूंची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला साहिलला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला निनादला आपण पाहतोय. बॅटलमध्ये सुद्धा मजा येणार आहे. दुसऱ्या बाजूला मृदुलची गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये सुद्धा असरदार राहिली होती आणि इथून या षटकाची सुरुवात विकेटने झाली. भरपूर वेग होता मागच्या बॉलवरती आणि त्या वेगेवरती स्वार होताना आलं नाही लेफ्टी बॅटरला, अर्थातच शुभमला. नवीन फलंदाज मैदानामध्ये साहिल आला, त्याच्यासमोर मृदुल. प्रचंड वेग या बॉलवरती सुद्धा पाहायला मिळाला. मिडॉनला शतशक त्या ठिकाणी आहेत. फील्ड करेपर्यंत एकच धाव या बॉलवरती मिळेल. आई आशापुरी एडवन टीम आज वेगळ्या अंदाजामध्ये मैदानामध्ये उतरलंय, कारण मागील काही स्पर्धांचा जर विचार केला तर थोडासा परफॉर्मन्स होत नव्हता. सातपटीनंतर या ठिकाणी आपण पाहिलं रावळेच्या मैदानावरती सुद्धा पराभवाचा सामना त्या ठिकाणी करावा लागला होता. कदाचित आज इथे जिंकण्याचा प्रयत्न तो असणार. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुल लेनचा बॉल होता. निनादकडे या बॉलचं उत्तर नव्हतं. कठीण प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेत मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा. या ओव्हरमध्ये सुद्धा मृदुल आणि राजने आणि ते प्रश्न सोडवण्यामध्ये आतापर्यंत अपयश आलं आहे बॅटिंग करण्याच्या टीमला. निनादसारख्या फलंदाजाला सुद्धा आतापर्यंत थांबवून ठेवलं आहे, जो एक अतिशय विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याची बॅट बोलणं या मॅचमध्ये गरजेचं आहे. एक चांगली टोटल स्कोर कार्डवरती उभी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मृदुल. इथे फटका जबरदस्त आहे. टायमिंग चांगलं या बॉलवरती लपेटलाय. सरळ बॉल लॉफ्ट केला गेला ऑन साईडला. येत आहेत 6 धावा. षटकार. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला होता आणि शॉर्ट बॉलवरती चांगला पुल शॉट पाहायला मिळाला. चांगलं नियंत्रण त्या फटक्यामध्ये होतं फलंदाज साहिलचं आणि मृदुलच्या अगेन्स्ट हा षटकार आला. टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 16 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. पहिले 3 बॉल चांगल्या टप्प्यावरती होते. या बॉलला जास्त गती दिली नव्हती. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज साहिलने उचलला. 2 बंधूंची जोडी सध्या क्रीजवरती आपल्याला पाहायला मिळते. इथे फुलटॉस बॉल चिप शॉट पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी चेस करतायत. प्रयत्न चांगले त्या ठिकाणी पाहायला मिळाले. राजचे 2 धावा मिळतील या बॉलवरती. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. फिटनेस चांगली आहे राजची आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी मिळत असताना 18 धावा फलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल या सेकंड ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती मृदुलला आपण पाहतोय.
याआधी षटकार आलाय त्याच्या विरोधामध्ये आणि त्या षटकाराचा पलटवार करण्याचा प्रयत्न सध्या मैदानामध्ये सुरू आहे. इथे सुद्धा फुल टॉस होता. स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. स्क्वेअर लेगमध्ये एकदम मिळून जाईल या बॉलवरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. साहिल खेळतोय 10 वरती. दुहेरी आकडा त्याने सुद्धा गाठलाय. दुसऱ्या बाजूला निनादचा जर विचार केला तर 9 वरती खेळतोय. 6 बॉलमध्ये 9 धावा. स्ट्राईक रेटवरती कुठेतरी लक्ष द्यावं लागणार आहे. ओव्हरमध्ये आपण पाहिलं मृदुलच्या अगेन्स्ट एक षटकार येऊन सुद्धा चांगली इकॉनॉमी त्याने मेंटेन केली. एक विकेट सुद्धा आपण पाहिला त्याच्या षटकामध्ये. आता इथून दुसऱ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल याची चर्चा सध्या सुरू आहे. अनेक सारे बॉलिंग ऑप्शन या टीमकडे. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती हा सुद्धा एक चांगला कटर बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी खास करून स्लॉक ओव्हरमध्ये केली होती. भावेश त्या ठिकाणी समजावत आहेत. गेम प्लॅन त्या ठिकाणी बनवले जात आहेत. टॅक्टिक्स त्या ठिकाणी बनवले जात आहेत. डावपेच त्या ठिकाणी रचले जात आहेत. लक्षात घ्या या अशापुढे एडवाइन टीम तुम्हाला 4 षटकांसाठी 20 मिनिटे दिली गेलेत. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटका हाताला यायचे आहेत. आतापर्यंत मागच्या 2 षटकांसाठी बरोबर ॲक्युरेट 10 मिनिटे या ठिकाणी घेतले गेलेत. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे आणि उद्याची तयारी आमच्या आयोजकांना सुद्धा करायची आहे. कारण उद्या मेगा फायनल ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. कोण बनणार चॅम्पियन या आकर्षित ट्रॉफीजवरती कोणता संघ आपलं नाव कोरेल. आज 4था संघ आमच्या आयोजकांना मिळेल. तो 4था संघ कोणता असेल. 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झाला श्री जागमाता रावले. इथून जो विजयी संघ होईल तो त्यांना फाईट करेल. पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. त्यानंतर बॅटरची रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली. नाराजी त्याने व्यक्त केली क्रीजवरती. साहिलला आपण पाहतोय एक षटकार मृदुलच्या विरोधामध्ये त्याच्या बॅटमधून आलाय. आता दिव्यांगला या ठिकाणी आणलं गेलं गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या 3 षटकांमध्ये या ठिकाणी कोणत्याही गोलंदाजाचा स्पेल कंटिन्यू ठेवलेला नाही आहे. राजचा जर विचार केला तर त्याने चांगली गोलंदाजी मागच्या ओव्हरमध्ये केली होती. सुरुवात विकेटने झाली होती त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स त्याला मिळाला होता पहिल्या षटकामध्ये. त्याचा स्पेल इथे थांबवून ठेवला. कदाचित मृदुलला आणलं जाईल 4थ्या षटकामध्ये. चांगला शॉर्ट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट किपरला बीट करत बॉल चालला लॉंग स्टॉपला. अक्षय त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतोय परंतु त्याला बीट करून बॉल सरळ निघून जाईल आणि त्या रेसमध्ये त्या ठिकाणी विजयी झाला. चेंडू येतोय चौकार. दिव्यांगच्या विरोधामध्ये चौकार येताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता. वेग चांगला होता. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर आपण पाहिलं लॉंग स्टॉपला हा चौकार येत असताना धावा झाला. स्कोर कडवरती 23 रन्स स्कोर कडते आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिलला आपण पाहतोय क्रीजवरती. चांगला धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात. मध्यंतरी संघर्ष करत होता परंतु या चौकाराने त्याला आत्मविश्वास मिळाला असेल. सध्या तरी तो रिझल्ट भेटलेला नाही आहे. स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता कारण डीपमध्ये फिल्डर नाही आहे. पॉईंट आणि त्याचबरोबर कव्हरमध्ये एक मोठा गॅप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तिथूनच बॉलला काढण्याचा प्रयत्न झाला होता परंतु गॅप शोधण्यामध्ये अपयश आले फलंदाज साहिलला. शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे साहिलकडे परंतु मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होणं ते सुद्धा गरजेचं आहे. इथे चान्स घेतला आणि बॉलला सरळ लॉफ्ट केला. ऑन साईडला चाललाय बॉल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. 6 धावांकरिता क्रॅकिंग स्ट्रोक. ब्रिलियंट शॉट. 6 धावा. दोन मोठे फटके आतापर्यंत आपण पाहतोय दिव्यांगच्या विरोधामध्ये आल्यात. दिव्यांगवरती सार्थ विश्वास त्या ठिकाणी ठेवला गेला आहे कारण एक विश्वासू गोलंदाज आहे परंतु तो कुठेतरी सध्या तरी मैदानामध्ये महागात पडतोय कारण 2 मोठे फटके त्याच्या विरोधामध्ये आल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे सुद्धा बॅटची कडा या ठिकाणी घेतली. अक्षयचा बॅकअप मिळतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. स्लीपमध्ये एक धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या फलकावरती 30 पूर्ण झाले. 30 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. 2 मोठे फटके आल्यानंतर कमबॅक चांगलं केले गोलंदाज दिव्यांगने.
राजला आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये सुरुवात विकेटने झाली, 2 चौकार येऊन सुद्धा इकॉनॉमी चांगली मेंटेन केली होती. सेकंड ओव्हरमध्ये मृदुलला आपण पाहिला, त्याची सुद्धा सुरुवात विकेटने झाली होती. गोलंदाजांसाठी सुरुवात चांगली होते, परंतु एंड ऑफ द ओव्हर रन्स येत आहेत. या ओव्हरमध्ये तेच आपल्याला पाहायला मिळालं. निनादच्या विरोधामध्ये चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता गोलंदाज दिव्यांगने. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांनंतर बरोबर 10च्या सरासरीने या ठिकाणी आपण पाहतोय 30 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये केली जाते. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 30 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्यात. बरोबर 10ची सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये गोलंदाजांना आपल्याला डेडिकेशन दिलं आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट येताना आपण पाहिलं. लास्ट ओव्हरमध्ये विकेट आलेली नाही आहे, परंतु मृदुल आणि त्याचबरोबर राजने कामगिरी चांगली केली आहे आणि पुन्हा एकदा मृदुलचा स्पेल कंटिन्यू ठेवला या चौथ्या षटकामध्ये. चौथ्या षटकामध्ये मृदुलला आपण पाहतोय ओव्हर नंबर 4 मध्ये. दुसऱ्या बाजूला साहिल आहे, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिल्यात. मृदुलच्या विरोधामध्ये सुद्धा 1 षटकार आला होता मृदुलच्या पहिल्या स्पेलमध्ये आणि तदनंतर आपण पाहिलं गोलंदाज दिव्यांगला त्याच्या विरोधामध्ये षटकार आला. आमच्या मुख्य मंचावरती प्रवीणदादा भोईर यांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. काल संपूर्ण दिवस या स्पर्धेसाठी ते बिझी होते, पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर बाकीच्या गोष्टींमध्ये भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतली होती आणि आज वैभव भोईर यांना आपण पाहतोय फार बिझी आहेत ते. इथे चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ड्राईव्ह सुद्धा चांगला होता, मिड ऑनला फिल्डर नव्हता, त्यामुळे लॉंग ऑनमध्ये फिल्डरला त्या ठिकाणी एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. 1च धाव या बॉलवरती मिळते. एकीने धावसंख्या फलकावरती 31. आपल्या स्क्रीनवरती मृदुलला आपण पाहतोय. मागील 2 ते 3 वर्षांमध्ये मृदुल हे नाव सातत्याने चर्चेमध्ये राहिले प्रत्येक स्पर्धेमध्ये, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचा इंटेंट पॉझिटिव्ह असतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये काहीतरी करून दाखवायचं हा मोटिव्ह त्याचा आपण सातत्याने पाहिला आहे, हा उद्देश त्याचा आपण सातत्याने पाहिला आहे आणि त्याचमुळे त्याचा स्टँडर्ड कोणी मॅच करू शकत नाही. परंतु या बॉलवरती ऑन साईडला फटका खेळलाय निनादनं आणि सरळ बॉलला फेकून दिलाय मिडविकेट सीमारेषा पलीकडे. निनादच्या बॅटमधून आलाय. 6 धावांची मोहर उमटवली गेली. षटकार मध्ये बॉल दिला होता. प्रॉपर टायमिंग सहित हा फटका खेळला होता. कमिटमेंट चांगली होती या फटक्यामध्ये. फलंदाज निनादची धावा झाल्या स्कोर कार्डवरती 37. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. पुढचा बॉल या ओव्हरमधील मृदुलला आपण पाहतोय. या षटकाराचा पलटवार होईल का या बॉलवरती बघण्यालायक असेल. इथे फुल टॉस टाकलाय. विकेट किपर सुद्धा दूर होता. एकदम मिळून जाईल. एक्स्ट्रा रन आणि त्याचबरोबर बायच्या रूपामध्ये आलेली 1 धाव, म्हणजे एकंदरीत 2 धावा या बॉलवरती मिळतील. मृदुलवरती षटकार आल्यानंतर त्यापुढील जो बॉल होता त्यावरती कुठेतरी नियंत्रण नव्हतं. बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर त्याची बॉडी लँग्वेज पूर्णपणे निगेटिव्ह दिसत होती, त्यावर समजते कुठेतरी नियंत्रण नव्हतं मागच्या बॉलवरती. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 39. 39 धावा फलकावरती आपण पाहतोय. हे दोन्ही फलंदाज सेट झाल्यानंतर आता धावा येऊ लागल्यात. एक्स्ट्राच्या रूपाने सुद्धा येत आहेत. मोठे फटके सुद्धा आपण पाहिल्यात. आता सध्या तरी साहिलला आपण पाहतोय 200च्या स्ट्राईक रेटने सध्या तो मैदानामध्ये खेळतोय. 22 धावा त्याने बनवल्यात आपल्या टीमसाठी. प्रचंड वेग या बॉलवरती आणि बरोबर ऑफ स्टंप वरती इम्पॅक्ट जाणवला आणि फलंदाज साहिलची खेळी या ठिकाणी संपुष्टात येत असताना 1 मोर विकेट ब्रेक डाऊन. कमबॅक या ठिकाणी झालाय मृदुलच्या माध्यमातून. येणाऱ्या पिढ्यानपिढ्या हे नाव सातत्याने डंका वाजवत राहील यात काही शंका नाहीये. मृदुल पाटील एक अद्भुत रसायन आहे. सातत्यानं आपण त्याला पाहिलंय विथ द बॉल विथ द बॅट या दोन्ही फॉर्मॅटमधून आपल्या टीमसाठी 100% कमिटमेंट त्याने दिलंय.
नवीन फलंदाज रवींद्र मेहर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सध्याच्या घडीला जे सर्वाधिक दोन ऑलराऊंडर चर्चेमध्ये आहेत. एका बाजूला रवींद्र मेहर आणि दुसऱ्या बाजूला मृदुल पाटील. रवींद्र मेहरसाठी हा प्रचंड वेगाने टाकलेला बॉल होता. ज्या पद्धतीनं बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर पडल्यानंतर ज्या वेगानं बॉल गेलाय ना, अप्रतिम, ब्रिलियंट बॉल, एक्सलंट डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. गोलंदाज मृदुलची डॉट बॉल आलाय. षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं मृदुलकडून शिकण्यासारखं आहे. इथे स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता, स्टंपमध्ये यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता, तो मिस झाला आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. एक्स्ट्राच्या रूपामध्ये भरपूर धावा आतापर्यंत आल्यात. याच ओव्हरमध्ये यादी सुद्धा आपण पाहिलं होतं, व्हाईट बॉल होती, रन आली होती आणि त्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होत असताना धावा झाल्या स्कोर कार्डवरती. एकंदरीत 41 फलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल या ओव्हरमधील 5वा चेंडू पॅडमध्ये टाकला होता. बॉल जाईल समोर. शतषक त्या ठिकाणी येत आहेत. भावेश 2 धाव्यांचा कॉल आहे आणि त्या 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. रवींद्रचा जर विचार केला तर फिटनेसवरती जास्त लक्ष तो देत असतो. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 43 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. मृदुलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. विकेट त्याने घेतल्यात प्रत्येक ओव्हरमध्ये, परंतु या ओव्हरमध्ये स्पेशली रन्सच्या खर्च झाल्यात. लेग कटर होता, हुक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल जाईल शॉट लेगला, एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जो स्ट्रायकिंगवरती बॅटर आहे रवींद्र, तो सहमत नाहीये. त्यामुळे एकच धाव या बॉलवरती मिळेल. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 44 धाव फलकावरती या ठिकाणी लागल्या गेल्यात. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमचं मी कौतुक करणार आहे, कारण बरोबर 20 मिनिटांमध्ये ही 4 षटकं त्यांनी पूर्ण केल्यात. आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत, कारण बरोबर 4:10 पहिला बॉल पडला होता आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत 4:30 झाल्यात आणि 4थ्या षटकाचा बॉल समाप्त झाला. शेवटचा गोलंदाजी मार्कवरती स्लॉग ओव्हरमध्ये आपण पाहू शकता रितेशला आणला गेले बॉलिंग ट्रॅकवरती. हा सुद्धा एक प्रमुख गोलंदाज आहे. धावा झाला स्कोर कार्डवरती 44 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. रितेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. त्याच्या ऑफ कटर आणि लेग कटर धोकादायक ठरत आहेत, परंतु या स्लॉग ओव्हरमध्ये कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल, कारण सातत्याने स्ट्रायकर बॉलरच्या भूमिकेमध्ये त्याला आपण पाहिलं एडवन संघाकडून, परंतु आज स्लॉग ओव्हरमध्ये त्याला आणलं गेलं. पहिल्या षटकामध्ये आपण राजला पाहिलं होतं स्ट्रायकर बॉलरच्या भूमिकेमध्ये. सुरुवात चांगली करून दिली होती त्याने आपल्या टीमसाठी. पहिलाच बॉल लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. भरपूर बाहेर आहे बॉल आणि भरपूर चेंडू फिरला होता, त्यामध्ये त्याचं बेनिफिट बिल ते बॅटिंग टीमला एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ॲड होत असताना 45 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. त्यामध्ये भरपूर एक्स्ट्रा रन्स आपल्याला पाहायला मिळाल्यात. मोठ्या फटक्यांची संख्या कमी आहे. सिंगल डबलवरती जास्त भर दिले निनाद आणि साहिलने. साहिलची विकेट गेल्यानंतर रवींद्र मैदानामध्ये आलाय. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफचा फिल्डर इंटरेस्टेड आहे. जजमेंट चुकीचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. नाराज त्या ठिकाणी गोलंदाज रितेश दिसलाय आणि 2 धावा सुद्धा मिळत आहेत. आता येणाऱ्या चेंडूंवरती जीवनदान मिळाल्यानंतर वादळ निर्माण होईल का निनाद नावाचं, याकडे लक्ष वेधत असणार आहे, कारण हा चान्स पुन्हा येणार नाहीये. ही संधी पुन्हा येणार नाहीये. आता येणारे 5 बॉल कोणाच्या नावावरती असतील, कारण या बॉलवरती एक सुवर्ण संधी होती. मिड ऑफचा शतषक आपण पाहिलं कुणालला, त्याच्याकडे ते संधी निर्माण झाली होती, परंतु कॅच ड्रॉप झालाय. कठीण असतं, कारण मागे धावत जाऊन कॅच कंप्लीट करणं कंट्रोलमध्ये नसतो आणि बॉल कशा पद्धतीने येईल तो अंदाज क्षेत्ररक्षकाला नसतो, परंतु हा कॅच कंप्लीट करणं इम्पॉर्टंट होतं. पहिल्या चेंडूचं खेळ झाला आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी जो ड्रामा मैदानामध्ये घडलाय, जो बॉल निसटला हातामधून त्या क्षेत्ररक्षकाच्या. आता येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये चान्स निर्माण झालाय फलंदाज निनादसाठी. पॉवरफुल टॉस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 धाव या बॉलवरती मिळेल. रवींद्र आलाय स्ट्रायकिंगवरती. रवींद्र सुद्धा एक चांगला ऑलराऊंडर आहे, परंतु स्पेशली बॉलिंग त्याची जबरदस्त आहे. आज सुद्धा त्याची बॉलिंग अप्रतिम पाहायला मिळाली. एक कोडं बनून राहिले सध्या तरी. लास्ट इयरमध्ये सुद्धा त्याचा परफॉर्मन्स ओव्हरऑल जबरदस्त होता आणि या हंगामाची सुरुवात सुद्धा चांगली झाली. सातत्याने रावलेच्या मैदानावरती त्याची गोलंदाजी चर्चेमध्ये राहिली होती. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे, पण तो सध्या तरी बॅटिंगमध्ये परफॉर्मन्स त्याला दाखवायचा आहे. एक चांगली टोटल ध्रुव 11 केलवा टीम डिझर्व करते, त्यामुळे मोठे फटके खेळावे लागणार आहेत. शॉर्ट बॉलचा वापर पुल करण्याचा प्रयत्न केला. फटका प्रॉमिसिंग नाहीये.
फ्री झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. हर्षलचे प्रयत्न चांगले होते त्या ठिकाणी, बॅकअप मिळेपर्यंत 2 धावा मिळून जातील या बॉलवरती. रितेश इतक्या सहजासहजी मोठे फटके खेळू देणार नाहीये आणि मागच्या 3 चेंडूंमध्ये ते आपण पाहिलंय सुद्धा. निनादने सुद्धा दोन्ही चेंडूंवरती प्रयत्न केले होते मोठे फटके खेळण्यासाठी, तिथे त्याला अपयश आलं. आणि लास्ट बॉलवरती म्हणजे मागच्या बॉलवरती आपण पाहिलं रवींद्रला, त्याच्या विरोधामध्ये लेग कटर टाकला होता, तिथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज रवींद्रने केला होता, तिथे त्याला अपयश आलं. आता येणाऱ्या 3 चेंडूंवरती या बॉलवरती सुद्धा रितेशचे प्रयत्न चांगले होते, चांगला कटरचा वापर केला होता, परंतु लाईन चांगली नाही आहे. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावा झाल्या स्कोर कार्डवरती एकंदरीत 51 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये रन्स आल्याच जरूर, परंतु मोठ्या फटक्यांची उणीव कुठेतरी भासलाय आणि ते मोठे फटके आलेले नाही आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, हा सुद्धा कटर अचूक राहिलेला नाहीये गोलंदाज रितेशसाठी. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. एकंदरीत 6 बॉल या षटकामध्ये टाकले गेलेत, त्यामध्ये फक्त 3 बॉल फेर राहिलेत, कारण 3 एक्स्ट्रा बॉल या षटकामध्ये टाकले गेलेत. चांगला फुलर लेनचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉलर बॅकट्रे होता. लॉंगॉनमध्ये फिल्डर येत आहेत भावेश. आज भावेश नावाची चर्चा सफाली परिसरामध्ये होणार आहे. काय इनिंग पाहायला मिळाली, ग्रेट नॉक होता, इनक्रेडिबल बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली पहिल्या मॅचमध्ये भावेशकडून. 4 चेंडूंचा केल्या ठिकाणी झालाय, 5वा चेंडू असेल. रितेशला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सातत्याने त्याचे लेग कटर्स फलंदाजांसाठी एक पहिली बनून राहिल्यात. हा सुद्धा बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला, थोडासा पुढे घेतला होता. मागचे 4 बॉल जे होते ते बरोबर कुठले स्पॉटवरून फिरवले होते. हा बॉल स्लॉटमधून फिरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि तिथे सक्सेस होताना आपण पाहिले गोलंदाज रितेशला. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 53 धावा फलकावरती लागल्यात. ध्रुव 11 केलवाय टीम इथून चांगल्या स्थितीमध्ये जाणवत होती. इथे चुकी झालंय आणि चुकीला माफी नाहीये. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती केलेला प्रहार समोरच्या टीमवरती एक जरूर घाव या ठिकाणी केलाय फलंदाज निनादने आणि जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 59 स्कोर कार्डवरती लागल्यात. अर्थातच 60 धावांचं लक्ष या ठिकाणी समोर ठेवले गेले 5 षटकांमध्ये. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार फार महत्वाचा राहणार आहे. 59 धावा फलकावरती लागल्यात. 60 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजेच आई आशापुरी एडवन टीम समोर. कौतुक या दोन्ही बंधूंचं मी करेन. याआधी आपण पाहिलं साहिलला 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते आणि तदनंतर आपण पाहू शकतात निनाद त्यांचेच बंधू, मोठे बंधू, आणि त्यांनी एक ग्रेट नॉक फिनिशरचा रोल त्यांनी प्ले केलाय. डॉट बॉल येऊ दिलेले नाही आहेत खऱ्या अर्थानं, सिंगल डबल चालू ठेवले आणि त्याचमुळे एक चांगली टोटल स्कोर कार्डवरती उभी झाले. इनिंगचा जर विचार केला तर 11.80च्या सरासरीने 59 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 60 धावांचं टार्गेट आहे, ते म्हणजेच 5 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावले होते. विकेट भरपूर होते, चान्स घेतले होते, परंतु गोलंदाजी चांगली झाली होती मृदुल आणि त्याचबरोबर राजचे. रितेशला सुद्धा शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं पहिले 5 बॉल चांगल्या टप्प्यावरती होते, परंतु शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती पडलेला फटका जबरदस्त होता. 60 धावांचं लक्ष समोर ठेवले गेले 5 ओव्हरमध्ये. आता बॉलिंग अटॅकवरती नजर असणार आहे, कारण मजबूत बॉलिंग अटॅक आहे. दुसऱ्या बाजूला सुद्धा इन्फॉर्म बॅटर अर्थातच भावेशला आपण पाहणार आहोत. मागच्या मॅचमध्ये अर्धशतक त्याने झलकावलंय. मृदुलला आपण पाहणार आहोत, भाविकला आपण पाहणार आहोत, त्यामुळे त्या मॅचमध्ये सुद्धा मजा येणार आहे. चला फिल्डिंग लावून घ्या, तुम्हाला सुद्धा टाइम दिलं जाईल. 4 षटकांसाठी 20 मिनिटे दिली जातील, त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळायची आहेत. येणाऱ्या 5 षटकांमध्ये 60 धावांचं टार्गेट आहे आणि पुढच्या इनिंगसाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय दिपेश जी कंडी सर, ओव्हर टू यू. या स्पर्धेकरिता जे सौजन्य लाभलेलं आहे त्या नावांची उद्घोषणा मी या ठिकाणी करतोय. चला फलंदाज आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यावा. 6 चेंडूंसाठी तुम्हाला केवळ 5 मिनिटे दिली जातील. स्टॉप वॉच जसा पहिला चेंडू रिलीज केला जाईल लगेचच ऑन होईल.
आदरणीय प्रकाश बाळाराम भोईर जलसार यांच्याकडून 5,000 रुपयांचा आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता सौजन्य. आदरणीय मनीष गावड आगरवाडी यांच्याकडून 2,000 रुपये सौजन्य. आदरणीय अमोल अशोक भोईर जलसार यांच्याकडून 1241 रुपये सौजन्य. परी व वेद संजय भोईर जलसार यांच्याकडून 1,000 रुपये सौजन्य. आदरणीय महेंद्र काटू पाटील जलसार यांच्याकडून 2,000 रुपये सौजन्य. आदरणीय श्रीधर गोपीनाथ पाटील जलसार यांच्याकडून 2,500 रुपये सौजन्य. आदरणीय मंगेश शांताराम पाटील जलसार यांच्याकडून 1,001 रुपये सौजन्य. आदरणीय संतोष जंगम एडवण यांच्याकडून 1,000 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत. त्या सर्व मान्यवरांचे दात्यांचे मनापासून आभार. पंकेश जयवंत भोईर पंकू यांच्याकडून 4थ्या क्रमांकाचं आकर्षक करंडक सौजन्य. आदरणीय हर्षित प्रफुल्ल पाटील यांच्याकडून 5व्या क्रमांकाचा आकर्षक करंडक सौजन्य. प्रथम व द्वितीय पारितोषिक रोख रक्कम श्री सचिन गोपीनाथ पाटील यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलेले आहेत. समवेत आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती तनुजा बबन गरज शिवसेना महिला संघटिका बोईसर विधानसभा व माकणे ग्रामपंचायतच्या उपसरपंच यांच्याकडून रोख रक्कम आणि जे सौजन्य लाभलेलं आहे आदरणीय सचिन गोपीनाथ पाटील व समवेत सौभाग्यवती तनुजा बबन गरज यांच्याकडून प्रथम व द्वितीय क्रमांकाकरिता रोख रक्कम व आकर्षक करंडक सौजन्य करण्यात आलेला आहे. त्यांच्या मनापासून आभार. आता उर्वरित जी नावं आहेत ते आपण जसा वेळ मिळेल तसं घेऊयात. तुर्तास वळूयात मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा बघायला मिळाला. अत्यंत हुकमी अष्टपैलू यंग अँड डायनामिक प्लेयर रवींद्रला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. बघा 6 चेंडूंसाठी 5 मिनिटे स्टॉप वॉचच्या ठिकाणी ऑन करण्यात आलाय प्रदीप भोईर यांच्या माध्यमातून. वा, हा चेंडू देखील तितकाच बहारदार. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये रिलीज करण्यात आलेले आहेत. टार्गेट सेट करण्यात आलंय 5 षटकांमध्ये 60 धावांचं. रिक्वायर्ड रन रेट 12च्या घरामध्ये. कशा रीतीने खेळणार फलंदाज. एका बाजूने भाविकला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूने भावेश दरे. आजच्या दिवसातला जो हिरो आहे आशापुरी आशापुरी ॲडव्हान्स संघाच्या माध्यमातून काही जबरदस्त 25 चेंडूंमध्ये 69 धावा. ओ हो, जणू काही ऍक्शन रिप्ले प्रतिबिंब उमटलं गेलंय. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये हाताळून प्रतिस्पर्धी संघावरती दडपण निर्माण करण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज रवींद्र. सुंदर गोलंदाजी करतोय. पूर्णपणे किफायतशीर गोलंदाजीचं पृथक्करण. खोलवर टप्प्यांच्या चेंडूंना खूप सुरेख पद्धतीने रिलीज करतोय. काय गोलंदाजी सुरू आहे. ऑडीचा लोगो तयार करण्यात आलाय. 0-0-0 अँड 0 4 डॉट्स. भन्नाट गोलंदाजीचं पृथक्करण मुख्य खेळपट्टीवर. फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ कांतीहीन ठरवले जात आहेत. 5वा चेंडू घेऊन रवींद्र फॉलो थ्रू मध्ये. ओहो, काय प्रयत्न होता. प्रयत्नांना सलाम. तेथे थ्रो जो आहे तो कोणत्या एंडने व्हायला हवा होता. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली. रवींद्र देखील तेच दर्शवत आहेत. बॉलिंग क्रीज मध्ये जर थ्रो केला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता. थोडासा समय सूचकतेचा अभाव होता. प्रेझेन्स ऑफ माइंड चा अभाव या ठिकाणी जरूर अनुभवायला मिळाला. 5 चेंडूंमध्ये 1च धाव दिले आणि रवींद्रने काय प्रयत्न केला होता चेंडू रोखण्याकरिता. अतिशय चित्ताकर्षक असं ते दृश्य होतं. जबरदस्त षटक हाताळलंय. 5 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव. रवींद्रची चर्चा का आहे. मागील 1 ते 2 वर्षांपासून हा अष्टपैलू जबरदस्त ठसा उमटवतोय सफाळे विभागामध्ये. वाह, बहारदार, लज्जतदार, दर्जेदार, अद्वितीय. काय गोलंदाजी केली रवींद्रने. 6 चेंडूंमध्ये केवळ 1च धाव दिलंय. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. अतिशय उच्चस्तरीय गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये. काही क्षणांसाठी आठवण यावी शॉन पोलाकची. दक्षिण आफ्रिका संघासाठी 1500 पेक्षा जास्त निर्धाव षटकं त्याने हाताळली होती. येथे 1च धावेचे षटक हाताळलंय.
आता प्रेशर थोडंसं क्रिएट केलं प्रतिस्पर्धी संघावर. किती वेळ खर्च करण्यात आला हे षटक हाताळण्याकरिता? 3 मिनिटे. खूप सुंदर पद्धतीने टाइम मॅनेजमेंट देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रदीप भोईर आता मात्र तटस्थ आहेत. जर जास्त वेळ खर्च केला, पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाही तर आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार शेवटच्या षटकामध्ये 5 ऐवजी 4च क्षेत्ररक्षकांना सर्कलच्या पलीकडे ठेवण्याची मुभा दिली जाईल. एका क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड तुम्हाला लावला जाईल आणि त्या अनुषंगाने अगदी सुयोग्य पद्धतीने तुम्हाला वेळेचं देखील नियोजन करावं लागेल. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी आता मात्र 59 धावांचं लक्ष समोर आहे. रवींद्रने जी सुरुवात करून दिली ती जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. चाऊ दिलं चेंडूला, लिव्ह केलं. आणखीन एक डॉट आलाय. स्ट्राईक रोटेट करावी का हा देखील प्रश्न. भाविककडे गुणवत्ता प्रचंड आहे परंतु डॉट चेंडू जास्त खेळलाय या सत्रामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा फुटवर्कला रीड करत असताना प्रचंड वाईड ऑफ द ऑफ या चेंडूची लेंथ ठेवली होती जय या गोलंदाजाने. जी सुरुवात रवींद्र मेहर यांनी करून दिलंय त्या सुरुवातीला अगदीच खांद्याला खांदा लावून आता जय देखील गोलंदाजी करतायत. सुरेख प्रदर्शन गोलंदाजांचा उदो अधिराज्य वर्चस्व वाखाणण्याजोगं हे प्रदर्शन आहे. उच्च हातोटीने सराईतपणे अमूर्त स्वरूपात गोलंदाजीचं पृथक्करण प्रतिस्पर्धी संघावरती दडपण मात्र या ठिकाणी निर्माण करण्यात आलंय. फलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिला तर आता मात्र आलाय भावेश तरे. 69 धावांची अखंड तांडव इनिंग परिपूर्ण करणारा आशापुरी एडव्हान्स संघाचा अगदी आधारस्तंभ. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खूप चांगला प्रयत्न तर होता. जजमेंटचा थोडासा अभाव. रनिंग जेल कंप्लीट करत असताना बघा टाळ्यांचा गजर येतोय संपूर्ण संघाच्या माध्यमातून. तेथे उल्लेखनीय कामगिरी करत असताना शुभम तांडेल यांना आपण पाहतोय. तत्काळ पुनरावलोकनामध्ये तुम्हाला शुभम तांडेलचा क्लास बघायला मिळेल. अप्रतिम भूमतेला आलिंगन दिलं स्वतःच्या संघासाठी. अगदीच तन मन धन सर्व समर्पण शुभम तांडेल. यू ब्युटी. यावेळेस जरा जास्तच बाहेर चेंडू रिलीज केलेला आहे. वाईट बॉल पण त्या ठिकाणी दर्शवत असताना लाला मुकादम यांना आपण पाहतोय. शिरगावचा ब्रँड. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये महेंद्र भोईर यांना आपण पाहतोय. धावसंख्या अगदीच तटस्थ, शांत, स्तब्ध, अविचल, स्थितप्रज्ञ, नीरव, विदीर्ण शांततेत प्रवास करते. कारण गोलंदाजीचा स्तर दर्जेदार बघायला मिळालाय. ध्रुव 11 केळवा संघातील फ्रंट लाईन गोलंदाजांकडून पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा समन्वय काही केल्या जुळून येत नाहीये. खेळपट्टी जणू काही गोलंदाजांच्या प्रेमात पडले असंच म्हणावं लागेल. फलकावरती धावा आहेत 5. रवींद्र मेहरचं कौतुक करावं लागेल. त्याने प्रेशर क्रिएट केलं फलंदाजांवर. आता दडपणाखाली खेळत असताना 1 ते 2 मोठे फटके खूप आवश्यक झालेत फलंदाजाचा आत्मविश्वास पुन्हा एकदा परत मिळवण्याकरिता. लोअर फुलटॉस स्वरूपातील चेंडू पुन्हा एकदा शुभम तांडेल पुढे सरसावतायत. खूप छान पद्धतीने क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली कॅरी नाही करता आला तेथे एसटी रक्षकाला आणि अक्षय तेथे होते. हा चेंडू जर कॅरी केला असता तर खूप सुंदर पद्धतीने धावचीची संधी बनू शकली असती परंतु जर आणि तरला थारा नाहीये क्रिकेटच्या या वसुंधरेवर. धावफलकाचा विचार आपण केला तर 7 धावा सध्या प्रोग्रेस कार्डवरती आहेत. शुभम तांडेल आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेत. काय फिल्डिंग करतायत. तितका सुंदर थ्रो देखील त्यांच्या माध्यमातून केला जातोय आकाश मार्गाने त्रिविशग्र वेगाने. बॅकची एज. त्यांच्या मागे अक्षय यांच्या उंचळीतून तो चेंडू स्किड झालाय. बराच काही कलागीतुरा. सध्या बॉडी लँग्वेज पूर्णपणे अटॅकिंग आहे ध्रुव 11 केळवा या टीमचा. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. वेळेकडे आपण वळूयात. 8 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. सामन्याचं समीकरण 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 18 चेंडूंमध्ये ॲक्युरेट 52 धावांची आवश्यकता. आशापुरी एडवण हा तोच संघ आहे ज्यांनी या आधीच्या सामन्यामध्ये
धावांचा रतीब निर्माण केला होता, धावांचा सैराट निर्माण केला होता, 96 धावा परिपूर्ण केल्या होत्या. तो रेकॉर्ड त्यांच्या नावे आहे. आता रिक्वायर्ड रन रेट 17.33च्या घरामध्ये पुनरागमन करू शकतात. मॅन इन गोल्डन फॉर्म भावेश तरे आहेत स्ट्राईक वरती. जरी पहिल्या 4 चेंडूंमध्ये त्यांनी 4च धावा केल्या असतील तरी देखील ते पुनरागमन करू शकतात. त्यांची गुणवत्ता काय आहे आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलंय. गोलंदाज रवींद्र मेहर वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आहेत बॉलिंग ट्रॅकवर. स्क्वेअर ऑफ द विकेट सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक नाहीत डीप मध्ये. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होऊ लागलाय आणि खूप लॉंग चेस केलं ते क्षेत्ररक्षकाने. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल चाणाक्षपणाचा खूपच चांगला नमुना प्रस्तुत करत असताना मुख्य खेळपट्टीवरती अगदी तत्काळ पुनरावलोकनामध्ये सर्व काही क्रिया आपल्याला पाहायला मिळतील. जे लॉंग चेस केलं त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. साहिल पाटील यांच्या माध्यमातून चला आता अंपायर्स रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. या निर्णयाचं अगदी परफेक्ट निराकरण करण्याकरिता थर्ड अंपायर जो ऑनली अंपायर रिव्ह्यू आहे त्या अनुषंगाने घेण्यात आलाय. बघूया नक्की काय घडलं होतं. थोड्याच वेळामध्ये परफेक्ट निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. डिसिजन इज पेंडिंग नाव. येथे पंचांनी व्यवस्थित पद्धतीने निरीक्षण केलेलं आहे. बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना क्रॉस न झाल्यामुळे फलंदाज अर्थातच भावेश तरे येथे बाद झालेले आहेत आणि त्या गोष्टीचं निराकरण सुव्यवस्थितरित्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा आमच्या 6 सीटर वाहिनीचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांचं क्वालिटी वर्क जे वारंवार समोर येते. तिथे कॅमेरामॅन असतील किंवा मग संपादक असतील सर्वांचंच आम्ही मनापासून कौतुक करतोय. प्रशांत भगत नारंगी जे एडिटर आहेत, डिजिटल स्कोरर, आणि रोहित चौधरी जे छायाचित्रकार आहेत. समवेत दोन्ही पंच महेंद्र भोईर आणि लाला मुकादम यांचे देखील मनस्वी आभार. वळत आता मॅचच्या दिशेने 11 धावा झालेल्या आहेत फलकावर. खूपच महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी गारद करण्यात येईल. तिथे साहिल पाटीलचं कौतुक करावं लागेल. तो शॉर्ट थर्डमॅन मध्ये होता आणि शॉर्ट थर्डमॅन पासून डीप ते देखील आपण पाहू शकाल. फटका फसलाय परिपूर्णरित्या. या सामन्यामध्ये सर्वाधिक उच्च श्रेणी प्रदर्शन आतापर्यंत जर आपण पाहिलं दुसऱ्या सत्रामध्ये तर रवींद्र मेहरचा जो स्पेल राहिलाय तो डोकेदुखी ठरलेला आहे. आई आशापुरी एडवन या संघाकरिता काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 1च धाव दिली होती. आता वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकामध्ये देखील त्याच कामगिरीला अनुसरून गोलंदाजी करतोय. आई आशापुरी एडवन संघ पुनरागमन करेल का? कमबॅकसाठी हा संघ ओळखला जातो. न खचता न डगमगता खेळावं लागेल. सामन्याची परिभाषा जर आपण पाहिली तर येणारे चेंडू आता शिल्लक राहिलेले आहेत 16 आणि त्या 16 चेंडूंमध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. म्हणतात ना की वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कधीच कंटाळत नसतो. तो थांबतो, थोडासा वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस कधीच संपत नसतो, परंतु जेव्हा तो प्रयत्न करणं सोडून देतो तेव्हा तो संपत असतो. आणि म्हणूनच कठीण काळामध्ये नेहमीच स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण आपण अजून जिंकलेलो नाहीयेत. 16-49 हे समीकरण. लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला आल्या पावली मोठा फटका सजवलाय. फलंदाज मुख्य खेळपट्टीवरती स्वतःचा ट्रेडमार्क सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. मिस्टर हर्षल, व्हॉट अ ग्रेट शॉट. जणू काही चपराक लावले बघा क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. ऍब्सोल्युटली स्मॅश. वाईडिश लॉंग ऑन परिकक्षेच्या वरून हर्षलने आल्या आल्या डरकाळी फोडले. जणू काही वाघाची एंट्री झाले
आई आशापुरी एडव्हान्स संघाच्या माध्यमातून आम्ही आहोत सामन्यामध्ये हे दर्शवणारा फटका होता. वन्स अगेन चाबुक 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 कॉपी बुक. इथे ब्रेंडॉन बॅरी मॅक्युलमची प्रॉपर आठवण करून देतोय. ज्या रीतीने फलंदाजी करू लागलाय हर्षल, त्याचा जो बॅट स्विंग आहे तो या वेळेला बघण्यासारखा आहे. धावफलक जाऊन पोहोचले फलकावर 21. बघा बॅट स्विंग बघा पुन्हा एकदा तत्काळ पुनरावलोकनामध्ये अक्षरशः चपराक लावतोय चेंडूवरती. आगळ्या वेगळ्या प्रकारची फलंदाजी सुरू आहे. फॅन्सी स्ट्रोक्स पाहायला मिळत आहेत. 21 फलकावरती सजलेले आहेत. सॉलिड क्रिकेट. आई आशापुरी एडव्हान्स संघ इतक्या सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नाहीये. रवींद्र मेहरने पहिल्या षटकात केवळ एकच धावा दिली होती. त्याच्या विरोधात हल्ला बोल केलाय हर्षलने. एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दोन फलंदाजांमध्ये कोलॅबरेशनचा अभाव त्या ठिकाणी जाणवला आणि त्या कारणास्तव धावचीच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागेल. एका क्षणाला असं वाटलं की सिंगल घेणार, परंतु मृदुलने सांगितलं की नाही, तू परत जा. आणि तेथे मात्र हलकासा कोलॅबरेशनचा अभाव होता, जुगलबंदीचा अभाव होता आणि त्या कारणास्तव धावचीच्या स्वरूपात हर्षलच्या एका शॉर्ट कॅमिओला ब्रेक लागलेला आहे. 21 चला घाई करा, संयोजन समितीची विनंती आहे. वेळेचा विचार देखील आपण करूयात. इथे प्रदीप भोईर सतर्क आहे. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर या षटकातील 5 चेंडू फेकून झालेले आहेत. 13 चेंडूंचा खेळ हा शिल्लक राहिलाय आणि त्या 13 चेंडूंमध्ये 39 धावांची आवश्यकता आई आशापुरी एडवण या संघासमोर असताना 5व्या क्रमांकावरती राज फलंदाजीसाठी आलेले आहेत. राज काय करणार आज, मिळवणार का विजयाचा ताज, हे मात्र बघण्यासारखं आहे या सामन्यामध्ये. 13-39 हे समीकरण. क्रिकेटच्या या विश्वामध्ये तुमच्याकडे संघर्ष करण्याची धमक असेल तर अशक्य असं काहीच नाहीये. रवींद्र मेहर आपल्या स्पेल मधील शेवटचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज झालेले आहेत. यष्ट्यांच्या मागून अक्षय अत्यंत अनुभवी क्रिकेटपटू आहे. गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये अक्षय आपली कारकीर्द सजवतायत. सध्या संघाला लीड करतायत. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. वाईड इस्ट लॉंग ऑफ परिकक्षेमध्ये पुन्हा एकदा साहिल तांडेल त्या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये. शुभम तांडेल खूप सुंदर पद्धतीने हा जल परिपूर्ण केलेला आहे. आणखीन एक धक्का लागलाय प्रतिस्पर्धी संघाला. राज मात्र 0 धावसंख्येवरती तंबूच्या आश्रयाला पोहोचले जात आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि त्या 12 चेंडूंमध्ये 39 धावांचं लक्ष हे आपल्याला समोर पाहायला मिळतं. 12 गेंदे शेष, 39 रनों की जरूरत. मॅच ऑन गेम ऑन दोन्ही संघांसाठी येथून मात्र समान संधी आहे आणि त्याचं कारण देखील तसं आहे. कारण मैदानामध्ये जर आपण विचार केला तर अजून देखील भरवशाचा खेळाडू, ज्या खेळाडूकडे सामना जिंकवण्याची क्षमता आहे, असा मृदुल पाटील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12-39 समीकरण असताना महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वाला नक्कीच आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडणारा हा क्रिकेटपटू. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे मी का गाजवलंय. अबीर 11 सारख्या संघामध्ये, पालघर 11 मध्ये माझी निवड का होते. श्रॉफ मैदान सातपाटीमध्ये 5 विकेट हॉल मी कशा रीतीने परिपूर्ण केला होता. ऑमटेक्स मध्ये लेदर बॉलचे धडे जे मी गिरवलेले आहेत, जो सराव मी केलेला आहे, तो मला किती कामे येतोय ते सर्व दर्शवण्याची वेळ आज मृदुलवरती आलेली आहे. कारण संघ थोडासा अडचणीत सापडलाय. 12 मध्ये 39 ची निकड आहे. नक्की तो कशा रीतीने खेळेल. चला शेवटचे 5 मिनिटं शेष आहे ते षटक हाताळण्याकरिता. अदरवाईज पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. ध्रुव 11 केळवा या टीमला. प्रदीप भोईर यांच्या माध्यमातून ती माहिती पोचविली जाते. उदयचा पहिला बॉल. मिस टायमिंग. सिंगल येते. क्षेत्ररक्षण पूर्णपणे अटॅकिंग अप्रोच सहित केले जाते. ते आवश्यक असतं. क्षेत्ररक्षणाचं एक वेगळं महत्व आहे क्रिकेटमध्ये. केवळ फलंदाजी आणि गोलंदाजी करून चालत नाही. सामने जिंकायचे असतील तर चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागतं. उदय दुसरा चेंडू घेऊन. देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सन्मान देण्यास भाग पाडतायत. 2 चेंडूंवरती
2 सिंगल. आता 10-37चं समीकरण आहे. खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळले जात आहेत निर्विवादपणे आणि खास करून जर आपण विचार केला तर शेन बॉन्ड प्रमाणे न्यूझीलंड संघाचा जो गोलंदाज होता तो नेहमीच फलंदाजाच्या अगदीच पायांचे वेध घेणारे चेंडू रिलीज करायचा, जेणेकरून बॅट अँड पॅड मध्ये गॅप शोधण्याच्या प्रयत्नात फलंदाज फसवून जायचे, कारण वेग प्रचंड होता. येथे उदय अगदीच खोलवर टप्प्याचे चेंडू रिलीज करतायत. 10 गेंदे शेष, 37 रनों की जरूरत. तिसऱ्या फेरीमध्ये कोण प्रविष्ट होणार? आई आशापुरी एडवन किंवा ध्रुव 11 केळवे हे बघण्यासारखं आहे. चांगला चेंडू, खूप सुंदर पद्धतीने टप्पा पडल्यानंतर चेंडू टर्न होतोय. तिन्हीही चेंडू अगदीच फुलर लाईनच्या हाताळत असताना उदय त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शांत ठेवलंय फलंदाजांना. आता मोठे फटके अपरिहार्य झालेले आहेत त्या मॅच मध्ये जिंकण्याकरिता. ऑन साईडला प्रॉमिसिंग कनेक्शन नव्हतं. डबलचं रोटेशन होईल का तर नाही. सिंगलच आले. काय जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे उदय याने. खूप अनुभवी अष्टपैलू आहेत. आज मात्र एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ गुरु. त्या अनुभवाचा गाठोडं घेऊन चांगलं प्रदर्शन करतायत. 8 चेंडू शिल्लक आहेत. 36 धावांची निकड. 4 चेंडूंमध्ये 3च धावा दिलेल्या आहेत. फुल टॉस दिला, फायदा उचलू शकलेला नाहीयेत फलंदाज. ओहो हो, हे काय घडलं? क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू सीमारेषा पलीकडे दाखल. चौकार आलाय. 28-28 धावा स्कोर कार्ड वरती सजलेल्या आहेत. 60 या धावसंख्येचा पाठलाग केला जातोय. अजून देखील 32 धावा दूर आहेत विजयापासून. शेवटचे 7 चेंडू शिल्लक. या चेंडूवरती मोठा फटका खेचावा लागेल फलंदाजाला. शेवटच्या षटकामध्ये आपलं आव्हान, अशा अपेक्षा अभिलाषा जिवंत ठेवण्याकरिता. लॉफ्ट करण्याचं टेम्पटेशन. फटका फसलाय. अक्षय पुढे सरसावतायत. सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. आणखीन एक झटका लागतोय आई आशापुरी एडवण या संघाला. 4 षटकांचा खेळ जो परिपूर्ण होतोय अगदी योग्य वेळेमध्ये. 20 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत या 4 षटकांकरिता. विजयासाठी 32 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडूंमध्ये. आई आशापुरी एडवन या संघासमोर. खूप सुंदर क्रिकेट या स्पर्धेअंतर्गत आपण अनुभवू शकतायत. आजच्या दिवसामधील पहिला सामना प्रचंड रंगतदार झाला होता. चला गाई करा. यानंतर देखील एक सामना आपल्याला कंप्लीट करायचा आहे. थोडंसं सहकार्य करावं दोन्ही संघांना विनंती करीत आहोत. 6-32चं इक्वेशन बनलंय मैदानामध्ये. अंतिम 5च्या दिशेने वाटचाल करण्याकरिता ह्या सामन्यामध्ये विजयी पताकावरून जागमाता रावळे संघासमवेत कोण 2 हात करणार याचं उत्तर देणारे 6 चेंडू अगदी आता समोर येत आहेत. 6 बॉल रिमेनिंग. 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. 19 डिसेंबर 2024 मध्ये इनिंग ब्रेक्स मध्ये आपण उद्याच्या दिवसामधील जे टॉप 5 आहेत त्यामध्ये भाग्यपत्रक खुले करणार आहोत. 6-32चं समीकरण आहे. गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. प्रफुल्ल. आणि ते पहिला चेंडू जो आहे तो खूपच निर्णायक होता. तिथे क्षेत्ररक्षक जरी चुकी केली असेल तरी देखील आउटफील्ड स्लो असल्या कारणास्तव चेंडू थांबतोय आणि डॉट बॉल च्या सहाय्याने पकड आणखीन मजबूत करतायत ध्रुव 11 केळवे टीम. अक्षय यांच्या रिॲक्शन सर्व काही सांगून जात आहेत, कारण त्यांना ठाऊक झालंय की आता आपण या सामन्यामध्ये विजयाचा तुरा आपल्या शिरपेच्या मध्ये होऊ शकतोय. धावचीची संधी आहे त्या सुरेख पद्धतीने. क्षेत्ररक्षण हा देखील सामना आता फॉर्मॅलिटीकडे शिफ्ट झालाय. जसं हे सत्र संपेल आपण अंतिम 5 करिता भाग्यपत्रक खुले करणार आहोत. अगदी ऑन स्क्रीन 6 हिटर या वाहिनीच्या माध्यमातून. त्यापर्यंत या स्पर्धेचा विचार जर आपण केला तर अंतिम 5 मध्ये 3 संघ प्रविष्ट झालेले आहेत.
श्रीकृष्ण क्रीडा मंडळ चाफेवाडी, त्यानंतर किरईपाडा. कालच्या दिवसामध्ये जय महाराष्ट्र चिखलपाडा. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ तो मान मिळवणार? तिसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट होत असताना जागमाता रावळे आणि त्यांच्या विपक्षात बहुतेक ध्रुव 11 केळवे हा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ते षटकार तर आलाय, परंतु आता खूप जास्त वेळ निघून गेलेला आहे या सामन्यामध्ये. रवींद्र मेहरचा स्पेल, खास करून पहिल्या षटकामध्ये त्याने ती जी एकच धाव दिली त्याच्यानंतर थोडंसं दडपण क्रिएट झालं. रिक्वायर्ड रन रेट प्रगल्भतेने फोफावला गेला आणि त्यानंतर पुनरागमन करणं थोडंसं कठीण होऊन बसलं. बॅटला स्विच केलं होतं मृदुलने. जागमाता रावळे संघनायक आपण रिपोर्टिंग करायचं आहे टॉस बॉक्स जवळ. ही विनंती. फक्त औपचारिकता शिल्लक आहे मुख्य खेळपट्टीवर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष. फलकावरती धावांचा आलेख जाऊन पोहोचलेला आहे 36 या अंकावर. खूप चांगलं प्रदर्शन राहिलं या सत्रामध्ये. खास करून जर आपण विचार केला तर जयचा देखील उल्लेख करावा लागेल. त्याने दुसऱ्या षटकामध्ये चमकदार कामगिरी केली. इकॉनॉमिकल ते षटक ठेवलं. आणखीन एक यॉर्कलेनचा चेंडू या ठिकाणी प्रेझेंट केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन. चला या अभिनंदन. ध्रुव 11 केळवे टीम तिसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट झालेले आहेत. आपण भाग्यपत्रक खुले करणार आहोत अगदी काहीच क्षणांमध्ये. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन जरूर करा, जो या स्पर्धेचा नियम आहे. चला आपण अंतिम 5 चे भाग्यपत्रक खुले करणार आहोत. जर किरईपाडा, श्रीकृष्ण क्रीडा मंडळ चाफेवाडी आणि जय महाराष्ट्र चिखलपाडाचे कोणी प्रतिनिधी जर